नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण लिंकेज अँड क्रॉसिंग ओव्हर हे स्टडी करणार आहोत. तर लिंकेज आणि क्रॉसिंग ओव्हर, लिंकेज अँड क्रॉसिंग ओव्हर. तर आपला चॅप्टर आहे इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन. तर याच्यामध्ये क्रोमोझोम वगैरे आपण याच्या आधी क्रोमोझोमचे स्ट्रक्चर, क्रोमोझोम कशाला म्हणतात, जीन्स कशाला म्हणतात, तर हे सर्व आपण स्टडी केलेलं आहे. तर आता आपण लिंकेज स्टडी करणार आहोत. तर क्रोमोझोममध्ये डी एन ए असते, डी एन एवर जीन्स वगैरे असतात, हे आपण स्टडी केलं होतं. तर लिंकेज कशाला म्हणायचं, आता जे क्रोमोझोम आहेत, क्रोमोझोमचा स्ट्रक्चर मी तुम्हाला काढून दाखवतो. तर आता हे सिंगल क्रोमोझोम आहे आणि या क्रोमोझोममध्ये आहे ना कॉइलिंग लाईक अ स्ट्रक्चर कॉल ॲज अ डी एन ए. काय डी एन ए आहे. तर डी एन एमध्ये स्टँड वगैरे असतात. मी इथं कसं आहे काढायलो, म्हणजे इंटरनल स्ट्रक्चर कसं असते क्रोमोझोमचा, त्याच्यामध्ये डी एन ए असतो. तर हे आहे ना आपला एक्स क्रोमोझोम आहे, एक्स क्रोमोझोम. तर लिंकेज म्हणजे हे जे क्रोमोझोम आहे, या क्रोमोझोमवर आता डी एन एवर कसं आहे जीन्स वगैरे असते, आहे की नाही. तर हे जे डी एन ए आहे, या डी एन एवर जीन्स असतात. त्या जीन्समध्ये आहे ना ट्रान्समिशन त्याचं होते, त्याला आपण काय म्हणतो, लिंकेज म्हणतो. तर हे काय डी एन ए आहे, डी एन ए दॅट इज डिऑक्सी रायबो न्यूक्लिक ॲसिड. तर हे जे क्रोमोझोम आहे, क्रोमोझोममध्ये सुद्धा डी एन ए असते. याचा जो स्ट्रक्चर आहे आतला, तो मी इथं ड्रॉ केलेला आहे. तर लिंकेज म्हणजे ट्रान्समिशन ऑफ जीन्स, transmission of a gene or inherited of a genes on a chromosome or inherited of a gene on a chromosome called as a linkage. तर क्रोमोझोमवर खूप काय जीन्स, देर आर सेव्हरल जीन्स प्रेझेंट ऑन अ क्रोमोझोम. तर क्रोमोझोमवर खूप काय जीन्स असतात. या जीन्समध्ये आहे ना हे जीन्स आहे ना ट्रान्समिशन याचं होते, त्याला आपण लिंकेज म्हणतो. आणि लिंकेज इट इज अ फर्स्ट डिस्कवर्ड बाय बॅटेसन. बॅटेसन discovered the linkage in a plant. Bateson and Punnett. and animal मध्ये आहे ना, animal मध्ये टी.एच. मॉर्गन ने डिस्कवर केलेला आहे. काय केलेलं आहे, लिंकेज. Linkage was the first discovered in a plant by Bateson and Punnett, and in animals. Linkage discovered in animal first time T.H. Morgans. तर हे जे दोन सायंटिस्ट आहे, these are scientists who discovered the linkage. तर हे लिंकेज म्हणजे कळलं का, लिंकेज कळलं. तर आता आपण कंप्लीट लिंकेज अँड इनकम्प्लीट लिंकेज हे स्टडी करणार आहोत. तर कंप्लीट लिंकेजमध्ये जे जीन्स असतात ना क्रोमोझोमवर, ते क्लोजली लोकेटेड असतात आणि त्याच्यामध्ये सेपरेशन होत नाही आणि कॅरेक्टर इनहेरिट होतात. त्याला कंप्लीट लिंकेज आपण म्हणतो. तर फर्स्ट आपण डिस्कस करू. There are two type of the linkage. There are two type of linkage.
One is a complete linkage. Complete linkage. तर पहिल्यांदा आपण कंप्लीट लिंकेज समजून घेऊ. तर कंप्लीट लिंकेजमध्ये जे जीन्स आहेत ते क्लोजली लोकेटेड असतात क्रोमोझोमवर. इट इज अ what in a complete linkage genes are located on a chromosome closely and do not separate. तर याच्यामध्ये जे जीन्स आहेत ह्या सेपरेट होत नाही, म्हणजे याच्यामध्ये क्रॉसिंग ओव्हर होत नाही. डू नॉट सेपरेट अँड इनहेरिट टुगेदर. They are called as a complete linkage. They are called as a complete linkage. Phenomenon of their inheritance called as a complete linkage. तर याचा एक्झाम्पल आहे आपल्याजवळ. एक्झाम्पल काय याचा? एक्स क्रोमोझोम. एक्स क्रोमोझोम ऑफ अ डॉर्सोफिला मेल शो कंप्लीट लिंकेज. तर एक कंप्लीट लिंकेजमध्ये जे पॅरेंटकडे जे कॅरेक्टर असतात त्यानं त्याच्या प्रोजेनीमध्ये इनहेरिट होतात, त्यावेळेस कंप्लीट आपण लिंकेज म्हणतो. तर कंप्लीट लिंकेजचा एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल ऑफ कंप्लीट लिंकेज: एक्स क्रोमोझोम of a Drosophila melanogaster. तर याच्यामध्ये जो मेल आहे याच्या क्रोमोझोम मध्ये, एक्स क्रोमोझोम मध्ये हे कंप्लीट लिंकेज आपल्याला आढळते. तर इनकम्प्लीट लिंकेज आता आपण स्टडी करणार आहोत. Incomplete linkage, it is a linkage in which genes are located distinctly on a chromosome and genes separated, crossing overs are occurred. तर कंप्लीट लिंकेज मध्ये जीन्स कसे होते? क्लोज होते. जीन्स आहे ना क्रोमोझोमवर क्लोजली लोकेटेड होते. पण आता इनकम्प्लीट मध्ये कसे आहे? डिस्टन्स आहे, काही डिस्टन्सवर जीन्स हे लोकेटेड आहेत. फॉर एक्झाम्पल आता हे जे लाईन आहे याच्यावर ए आणि हे बी, तर हे क्रोमोझोम आहे, हे क्रोमोझोमवर जीन्स आहेत. तर हे जीन आहे ना सेपरेट होतात, म्हणजे याच्यामध्ये पुढे क्रॉसिंग ओव्हर होते. याचा एक्झाम्पल आहे झिया मेज दॅट इज मेज. कलर अँड शेप ऑफ द ग्रेन्स शो इनकम्प्लीट लिंकेज. आणि याच्यानंतर आपण काय शिकणार आहोत? लिंकेज ग्रुप. तर व्हिडिओला सबस्क्राईब जरूर करा, कारण सबस्क्राईब हे फ्री आहे. तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपले व्हिडिओ असे बघत राहा. तर लिंकेज ग्रुप कशाला म्हणायचं? लिंकेज ग्रुप what? Linkage group is directly correspond to what? Haploid number of the chromosome. For example, आता Drosophila melanogaster. तर याच्यामध्ये 4 काय आहेत? लिंकेज ग्रुप आहे. 4 लिंकेज ग्रुप. तर याच्यामध्ये आहे ना 4 पेअर ऑफ द क्रोमोझोम असेल. 4 पेअर ऑफ क्रोमोझोम. कारण लिंकेज ग्रुप इज अ
linkage group of particular species is particularly correspond to its haploid number of क्रोमोझोम. तर 4 लिंकेज मध्ये 4 पेअर ऑफ द क्रोमोझोम. आता पी मध्ये किती आहे कॅरेक्टर? 7 पेअर ऑफ द कॅरेक्टर आहे पी मध्ये. तर किती लिंकेज होईल? 7 लिंकेज होईल. तर अशा प्रकारे हे लिंकेज आहे.